नमस्कार, मी राज आणि शेतीराज यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे परतीचा जो पाऊस आहे लय घाम येतोय हो. केस असे झाले, आता दार आणला आपले टिकले टिकले. परतीचा जो पाऊस आहे तो चालू झालेला आहे, तुम्हाला माहीतच आहे. आणि बऱ्याच दिवसांपासून पाणी नव्हता पण आता हे 3 दिवसांपासून लगातार चांगला जबरदस्त पाणी पडतोय आणि त्यामुळे शेतकऱ्याचं पिकाचं नुकसान पुन्हा व्हायला सुरुवात झाली. कारण मित्रांनो, कसं असतं माहिती आहे का, आपल्याला असं वाटत होतं आता पाणी पडणार नाही, पण पुन्हा पडायला लागलेलं आहे. आणि त्यामुळे काय काय नुकसान होऊ शकतं हे तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्यांनाच माहिती आहे. तर मित्रांनो, मक्का आता काही ठिकाणी पडलेला आहे आणि काही काही जमिनीचा आहे ना, अक्षरशः वरचा जो थर आहे तो मुळात चालल्याच गेलेला आहे जवळपास. तर अशा भानगडीमध्ये खूप मोठं अवघड कंडिशन बनलेलं आहे. त्यामुळे आपल्या पिकाचं आणि मक्काचं तुम्हाला कंडिशन दाखवतो मी. आपली जी मक्का होती त्यावेळेस कशा पद्धतीनं होती आणि आज कशी आहे हे नक्की तुम्हाला आज दाखवतो. घाम खूप येऊ राहिला हो. आज 100% पुन्हा पाणी पडणार आहे हे नक्की. 2 दिवस झाले होते आपण याला खत सोडलं होतं, 19 झिंक, हे 2 प्रकारचे खतं आपण याला ड्रीपद्वारे सोडलं होतं. आणि याच्यामधले अद्रक सडण्याचं कारण याच्यामधले सुपीक जमीन राहते ती नाही आहे. आपण हिला लेवल केलेलं आहे, म्हणजे जमीन लेवल केल्यानंतर आहे ना, पूर्ण माती जी राहते, जी सुपीक माती सगळी खाली गेली आणि नापीक माती आलेली याच्यानंतर. त्यामुळे काय झालं, याच्यात हे झालं नाही. आणि पाणी पहा तुम्ही, हे बा असे पाणी तुंबलेले. आता बऱ्याच पाण्याचा निचरा झालेला आहे, परंतु काही ठिकाणी असं आहे. आणि आता तुम्हाला दृश्यामध्ये दिसत असेल, ही जी मक्का आहे खडची, अक्षरशः जिथे शेणखताचं प्रमाण जास्त आहे, आपण त्याचा व्हिडिओ टाकला होता की शेणखत म्हणजे काय राहतं. आता ही जी आंब्याखालची मक्का आहे ना, तुम्हाला कशा प्रकारे दिसते बघा, असं आहे. तर अशी कंडिशन होऊन गेलेली आहे. तर सगळ्या शेतकऱ्यांना काय वाटतं, कोणाकोणाकडे पाणी आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आतली मक्का कशी वाटते तुम्हाला सध्या नक्की सांगा. अद्रक तर गेली, राहिली मक्काची ट्रीटमेंट करू करू आपण सुद्धा जायच्या मागावर आहे. पण मक्का काही सुधरत नव्हती, पण आता इकून तिकून सुधारायला लागली. इतक्या जास्त प्रमाणात जर पाणी पडलं असेल, आपण जे ड्रीपद्वारे खत सोडलं असेल, जे खत आहे ना ते प्रत्यक्षात वळात निघून गेलं असेल. त्यामुळे ना मला माहिती नव्हतं, पण वाटत होतं की आपण 13-14 नंतरच सोडलं ना, 14 नंतर. म्हणजे आजच पाणी पडलं त्यामुळे ते वाहून गेलं. मग असं झालेलं आहे. मला वाटत होतं 12-13पर्यंत पाणी आहेच, पण मग मला वाटलं मक्काचं प्रॉब्लेम वाढत चालला होता, त्यामुळे आपण पटकन खत सोडलं. आणि उर्वरित जे खत